नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे असलेल्या सत्य गणपती मंदिर देवस्थानची एक वेगळीच ओळख आहे। भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून नांदेडच्या सत्य गणपतीची राज्यभरात ख्याती आहे। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात। हा गणपती नवसाला पावणारा आहे। सत्य गणपती ही मूर्ती अगोदर पाठीमागच्या झाडाखाली पिंपळाखाली प्रगट झालेली आहे। 31 ते 35 वर्ष होऊन या ठिकाणी स्थापना केली। हजारो भाविक भक्त लोक दर्शन घेतात आणि नवसाला पावणारा सत्य गणपती हे नाव आहे। काम कोणतंही बोला सत्यच होणार आपलं। सत्य गणपती महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, औरंगाबाद भरपूर खूप दूरदूरून लोक हजारो भाविक भक्त चतुर्थीला येऊन दर्शन करून जातात। अनेक वर्षापूर्वी गावाजवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची एक दगडाची स्वयंभू मूर्ती होती। पिंपळाखालच्या या गणपतीची गावकरी मनोभावे पूजा करीत असत। हळूहळू या गणपतीची ख्याती पंचक्रोशीत पसरली। पिंपळाच्या झाडाखाली दगडाच्या स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली। शिवम झालेली निघालेली आणि या झाडाला फांदा तुम्हाला एकच दिसणार, पानं वडाचं, पिंपळाचं आणि एक त्याच्यामध्ये लिंबाचा फाटा फुटलेला आणि याला 3 याच्या प्रकारचं म्हणतात, याला विष्णूचं रूप म्हणतात। वड, पिंपळ आणि नीम या 3 झाडांमध्ये वसलेला आणि नवसाला पावणारा म्हणून या सत्य गणपतीची ख्याती झाली। त्या पिंपळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या एकाच फांदीला 2 वेगवेगळी पानं येतात। एक पान पिंपळाचं आणि त्या बाजूला वडाचं। हे पिंपळाचं पान आणि हे वडाचं पान, याला चुची नसते, याला चुची असते। पिंपळाचं पान म्हणजे चुची, वडाचं पान म्हणजे याला चुची नसते। फांदा तुम्हाला एकच दिसणार आहे, फांदा एकच दिसणार आहे, आता पान 2 दिसणार। या वडासारख्या पानाला देठ नसतो। हाच काय तो सत्य गणपतीचा चमत्कार असल्याचे भाविक म्हणतात। गणेश चतुर्थीला येथे अनवाणी पायाने हजारोंच्या संख्येने भाविक येऊन दर्शन घेत असतात।